माननीय उपमहापौर, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आजच्या खास सभेनिमित्त मी काही महत्त्वाचे 4-5 प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहे। साधारण 18 जुलै 2026 ला सकाळी एक वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती पीएमपीच्या संदर्भात। या बातमीचा थोडा सारांश मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की पीएमपीचा प्रवास राज्यात सर्वात स्वस्त आहे म्हणून। जवळपास पर किलोमीटरला 114 रुपये खर्च होतो आणि जर सर्वात महाग जर प्रवास असेल तर तो ठाणे परिवहन महानगरपालिकेचा 198 रुपये पर किलोमीटर आहे। आणि या बातमीमध्ये जेव्हा मी सविस्तरपणे काही गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये पीएमपीच्या डिझेलच्या 204 बस, सीएनजीच्या स्वमालकीच्या 454 बस, सीएनजीच्या खाजगी बस 761 आणि इलेक्ट्रिकल खाजगी बस 535 आणि हा जर एकूण आकडा पाहिला तर जवळपास 1954 बस आज आपल्याकडे आहेत, म्हणजे 2000 बस। मला पहिलं असं वाटलं की खरं तर पीएमपीची खास सभा लावली म्हणून की आपण ही काय पेड बातमी दिली का, कारण सगळं कौतुकास्पद या बातमीमध्ये वाचायला मिळते। पण ज्यावेळेस मी पीएमपीच्या वेबसाईटवर जाऊन सगळी आकडेवारी पाहिली आणि त्या आकडेवारींमध्ये मला अनेक फायनान्शियल गोष्टी लक्षात आल्या। म्हणजे तुम्ही जे अंदाजपत्रक पीएमपीचं सगळं वेबसाईटवर जाहीर केलं आहे 2021-22 मध्ये पीएमपीला 372 कोटी रेव्हेन्यू मिळाला आणि खर्च झाला 1091 कोटी। 2022-23 मध्ये अचानक उत्पन्न वाढलं आणि 668 कोटी मिळाले आणि खर्च झाला 1314 कोटी। 2023-24 ला उत्पन्न मिळालं 709 कोटी आणि खर्च झाला 1415 कोटी आणि 2024-25 मध्ये 641 कोटी तुम्हाला उत्पन्न मिळालं आणि खर्च झाला 1527 कोटी। म्हणजे 718 कोटीपासून 21-22 ला जो लॉस झाला तो आजच्या घडीला 885 कोटी तुमच्या वेबसाईटला दिसतोय। खरं तर हे आकडे पाहिले ना हसावं करडावं हेच कळत नाही, कारण का मी जर आज सभासद म्हणून किंवा या सभागृहातले अनेक सभासद म्हणून एखाद्या पीएमपीच्या बसस्टॉपला गेलो आणि असं सांगितलं की 40 कोटी रुपये महिन्याला आम्हाला तूट आहे, लॉस आहे, आणि तुम्ही तिकीट काढताय, तुम्ही प्रवास करताय, तर तुम्ही कितपत समाधानी आहात? तर या पुणे शहरातला एक सुद्धा नागरिक असं म्हणणार नाही की आम्हाला पीएमपीच्या बसमध्ये खूप चांगली स्वच्छता मिळाली, बिना गर्दीची बस मिळाली, सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस धक्काबुक्की झाली नाही। म्हणजे एवढे मोठे आकडे पाहतो आपण। एक वेळेस असंही आपण म्हणू की जगामध्ये सर्वात स्वीकारलेली, सक्षम आणि यशस्वी असलेली म्हणजे सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था आहे। मला माननीय उपमहापौर जी आपल्याला या सभागृहाला आवर्जून सांगायचं आहे की ही सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था एक वेळेस आपण असं स्वीकारलं की तोट्यात आहे, पण या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था सक्षम असल्यावर त्याचे जे परिणाम आहेत, मग ते प्रदूषण असेल, कमी एकाच बसमध्ये जास्त लोक वाहून नेणाऱ्यांची संख्या असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर आपण हा तोटा पण एक वेळेस सहन करू। पण आज हा पीएमपीमध्ये प्रवास करणारा जो व्यक्ती आहे तो तरी समाधानी आहे का नाही? खरं ह्या गोष्टीचं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण अशी परिस्थिती आहे की जर मी 10 रुपयाचं तिकीट काढलं, मी तिकीट काढून प्रवास करतोय, प्लस मी माझ्या मिळकत करातनं, मी माझ्या सफाई करातनं, मी माझ्या स्वच्छता करातनं, मी माझ्या
पाणीपट्टीतनं, मी माझ्या बांधकाम परवानगी शुल्कातनं जे पैसे महापालिकेला भरतोय त्यातनं सुद्धा ते PMPचा तोटा भरून काढते. म्हणजे एक व्यक्ती PMPLला 2 वेळा पैसे देतील. ही खरं तर शोकांतिका आहे. ही तूट दिवसेंदिवस वाढत चालली, पण PMPची सेवा अजिबात सुधरत नाही. आज मला या सभागृहाला एक आवर्जून सांगायचं आहे, मान्य आहे की उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आपण असं बघतो की बसेसवर जाहिरात लावली पाहिजे, बस स्टॉपवर जाहिरात लावली पाहिजे, पण आज नवीन बस जाहिरात लावून झाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ती इतकी खराब होती. म्हणजे मी तर आज अशी विनंती करेल, खरं एक वेळेस ते उत्पन्न नाही मिळालं तरी चालेल, पण आपली बस इतकी स्वच्छ दिसली पाहिजे बाहेरून, बस स्टॉप पण इतके नीटनेटके दिसले पाहिजेत, तर त्या बसमध्ये लोक प्रवासी वाढतील. हे सांगायचा मुद्दा असा आहे की उत्पन्नाच्या नादामध्ये तुम्ही करताय ह्या गोष्टी, पण अजून त्याची दुराव्यवस्था वाढत चालली आहे. प्लस मला हे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की बस स्टॉपची अवस्था काय आज. कधीतरी आम्ही अधिकारी वर्गाने त्या बस स्टॉपवर उभं राहून पाहावं की त्या बस स्टॉपवर पावसाचं पाणी किती लागतं, तिथं खरीच ती व्यवस्था सक्षम आहे का. मला असं म्हणायचं आहे की ह्या संपूर्ण ही तूट लक्षात घेतली ना तर कुठल्याही सर्वसामान्य पुणेकरांच्या अपेक्षा आपण पूर्ण करत नाहीये. खरं आज ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. मला या ठिकाणी 2 अजून मुद्दे आवर्जून सांगायचे की पूर्वी या पुणे शहराची ओळख ही बस स्टॉपवर असायची. मला आठवतंय माझ्या प्रभागामध्ये कर्वेनगर एक वडाचा स्टॉप म्हणून ओळखला जायचा आणि तो वडाचा स्टॉपवरनं पूर्ण त्या भागाचं नाव घेतलं जायचं. मग आज PMPने ही एक संरचना परत करावी की जे जुने ऐतिहासिक बस स्टॉप आहेत त्याचा हेरिटेज वास्तूमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, ह्या गोष्टीचा पण थोडा PMPने अभ्यास करावा. PMPला सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेला आपल्याला सक्षम करावंच लागणार आहे. ही काळाची गरजच आहे. कारण ज्या पद्धतीने आज शहराचं वाहतुकीची व्यवस्था आहे, दिवसेंदिवस शहरांमध्ये रस्त्यावर येणाऱ्या खाजगी गाड्यांची संख्या आहे, लोकांना सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेकडे आपल्याला वळवावं लागणारच आहे. आणि हे वळवण्याच्या दृष्टिकोनातनं मी तर असं म्हणेल या सभागृहाला की माझं थोडं चुकत पण असेल, ह्या तूटमध्ये अजून 2 रुपये वाढू द्या, काही फरक नाही पडत, पण त्या PMPने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण समाधानाने त्याचा प्रवास कसा चांगला होईल, त्याला आसन व्यवस्था कशी लगेच मिळेल, ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी एक छोटासा अनुभव सांगतो. योगायोग नव्हता, पण काल मला स्वतःला संध्याकाळी बसायची वेळ आली. डेक्कनवरनं मी कर्वेनगरला इलेक्ट्रिकल बसने प्रवास केला. माझी बहीण पण माझ्याबरोबर होती, कारण का जवळपास रात्री 8:30 वाजता एक सुद्धा कॅब मिळत नव्हती. मी जेव्हा त्या बसमध्ये बसलो, 41 सीटांची ती इलेक्ट्रिकल बस होती. 41 सीटच्या सीट सगळे भरलेले होते आणि जवळपास 50 ते 55 लोक उभी होती. मला एक सांगा, सर माझी एखादी 4 व्हीलर गाडी 4 सीटाची क्षमता आहे, 4 सीटं लोक बसलीत आणि त्या 4 सीटाच्या व्यतिरिक्त 4 लोक मी तिथं कोंबलीत, तर ती गाडीची अवस्था काय होईल, खुळखुळच होणार ना. मला हे म्हणायचं आहे की सीटांची क्षमता पारदर्शक पद्धतीने वाढवली पाहिजे. PMP असा उलटा विचार करते का की लोकांनी जास्त लटकून जावं. माझ्या अगोदर माननीय प्रशांतदादांनी एक मुद्दा उपस्थित केला की जर BRT काढली तर तुम्ही 4-4 दरवाजे का ठेवले. मला तेच म्हणायचे, तुम्ही त्या 4 दरवाज्यांच्या अनुषंगाने तिथं सीट्सच्या संख्या कमी केल्यात, पण आज अशी परिस्थिती की बसणाऱ्यांपेक्षा उभं राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे बसमध्ये. म्हणजे आपण अधिकारी वर्ग त्याच्यावर काही विचार करता का नाही, का आपल्याला असं कोणी एखादं चांगली ऑफर दिली की लगेच आपण त्याच्या दृष्टिकोनातून त्या बस खरेदी करतो. त्यामुळे खूप बारीक लक्ष आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेला द्यावं लागणार आहे. खूप ही गरजेची गरज आहे. मेट्रो ह्या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेला पर्याय ठरू शकते का नाही हे येणारं भविष्य ठरवेल, पण सर्वात सहज, सर्वात सुलभ, सर्वात स्वस्त असणारी ही सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था आहे.
या तुटीची कारणं प्रशासन म्हणून तुम्ही कमी करणार नाही कमी करणार हे येणारा काळ ठरवेलच, पण आपल्या सुविधा कशा वाढतील, आपली सुविधा कशी चांगली होईल याच्याकडे पण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. मी जाता जाता एक आवर्जून असा एक तुम्हाला सांगेल की संपूर्ण PMPच्या या बस ड्रायव्हर, हे सगळे तिकीट काउंटर, ह्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुविधाबाबत सुद्धा आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कारण का आम्ही बघतो ज्या परिस्थितीमध्ये ते बस चालवतात ना रस्त्यांवर, खरंच ते अवघड आहे. एवढ्या कमी जागेमध्ये ती बस काढणे, वेळेत नेणे, सर्वांना सुरक्षित प्रवास करणे, तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा धोरणात्मक काही निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या या PMPच्या निमित्ताने हे जे काही प्रामुख्याने मी प्रश्न उपस्थित केलेत, या प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. माननीय उपमहापौर, आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. सायली वांजळ.